केला गेला आणि राजकीय नेते सुद्धा सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे राजकीय नेते सुद्धा होळीच्या या रंगांमध्ये नाहून गेलेले होते। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सुद्धा रंग खेळत सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या। आपल्या कार्यकर्त्यांसोबत नेत्यांसोबत निवासस्थानी त्यांनी होळी साजरी केली। तर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पार्टीचे कार्यकर्ते आणि नेत्यांसोबत होळीचा आनंद लुटला। मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानी या सेलिब्रेशनचं आयोजन केलं गेलेलं होतं। भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी गाणं गात होळीचा आनंद लुटला। आपल्या निवासस्थानी मनोज तिवारींनी रंगांची उधळण करत होळी साजरी केली। तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्यात। प्यार भरी और नफरत मिटाने वाली होली असं म्हणत त्यांनी होळी साजरी केली। बाबा रामदेव पतंजली योगपीठमध्ये होळीचं आयोजन केलं गेलं होतं। बाबा रामदेव यांनी आपल्या अनुयायांसोबत होळीचा आनंद लुटला। फुलांची होळी खेळत अध्यात्म आणि उत्साहाचा अनोखा संगम इथे साकारला गेला होता। तर इकडे गोव्यातल्या केपे तालुक्यातील मळकर्णे गावात मल्लिकार्जुन मंदिरासमोर उभ्या केलेल्या होळीवर पेटत्या शेणी मारण्याची आगळीवेगळी परंपरा आहे। ही वेगळ्या प्रकारची होळी पाहण्यासाठी शेकडोंची गर्दी जमलेली असते। पेटती शेणी अंगावर फेकली की गावावरचं संकट दूर होतं, रोगराई टळते असा समज गावकऱ्यांमध्ये आहे।